काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये योहानकृत वर्तमानाच्या 9व्या अध्यायातील 3ऱ्या वचनात असे म्हटले आहे, येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाची कार्य प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. ख्रिस्त शिष्यांसह रस्त्याने जात असताना त्यांना एक जन्मांध मनुष्य दिसला. रस्त्याने चालत जाताना दिसलेल्या अंध व्यक्तीस पाहून शिष्यांनी प्रभू येशूला प्रश्न विचारला, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा जन्मास आला, ह्याच्या की ह्याच्या आईबापांच्या? शिष्यांच्या याच प्रश्नाचे उत्तर देताना प्रभूने वरील विधान केले. प्रभूने त्यांचा गैरसमज दूर करीताना त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की प्रत्येक आजार, अपंगत्व वा संकट शिक्षा नसते. प्रभूने त्यांना त्या मनुष्याच्या अंधत्वाचे कारण शोधण्याऐवजी त्यामागील परमेश्वराचा हेतू समजून घेण्यास सांगितले. खरे तर एखाद्याने निरोगी जन्मावे अथवा आरोगी, सुदृढ अथवा अपंग हे तर परमेश्वरच ठरवतो. निर्गम 4:11 परमेश्वर म्हणतो, मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्यास मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करीतो? मी परमेश्वरच की नाही? नव्या करारातही ख्रिस्ताने अनेक रोग्यांस व अपंगांस बरे केले व त्यांनी देवाचे गौरव केल्याचे आम्ही पाहतो. म्हणूनच प्रभूने त्या व्यक्तीचे अंधत्व हे त्याच्या ठायी देवाचे कार्य प्रगट व्हावे म्हणून असल्याचे सांगितले व पुढे तसे घडलेही. विशेष म्हणजे त्याने ख्रिस्तावर आपला दृढ विश्वास दर्शविताना मोठ्या धैर्याने ख्रिस्ताबद्दल साक्षही दिली. लाजराच्या आजाराबद्दलचा निरोप ऐकून ख्रिस्त म्हणाला होता, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ आहे. आपणही शारीरिक व्याधी, दुर्बलता किंवा अपंगत्वाबद्दल किती चिंतित होतो, परंतु आमच्या आत्म्याबद्दल आम्ही कधी चिंता करतो काय? त्याला लागलेला पापाचा रोग मनुष्याला रोज आणि रोज सार्वकालिक नरकाच्या जवळ घेऊन चालला आहे. तो बरा व्हावा म्हणून आम्ही काय करतो? कित्येक म्हणतात, त्यासाठी आम्ही काय करू शकतो? आमच्या हातात काय आहे? परंतु खरे सांगायचे तर ते आमच्याच हातात आहे. ख्रिस्त केवळ शारीरिक रोगच बरे करतो असे नाही, तो तर मुख्यत्वे मनुष्याचा पापांचा रोग व तोही कायमचा बरा करावा म्हणून भूतलावर आला होता. त्यासाठीच त्याने वधस्तंभावर स्वतःचे अर्पण केले व 3ऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला. जो कोणी त्याच्यावर अर्थात त्याच्या मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवितो त्याचा आत्मा पापाच्या रोगातून मुक्त होतो व तो सार्वकालिक जीवनाचा वाटेकरी होतो. आपणासही पापमुक्ती मिळावी हीच प्रभुचरणी प्रार्थना.